रामसिंग कुकांना हद्दपार करण्यात आलं. तिथे गेलेले रामसिंग कुका मृत्यू पावले. रामसिंग कुका गेले, बंगाल पडलं, पंजाब गुडघे टेकून शरण आला आणि मग आता वक्रदृष्टी वळली ब्रिटिशांची महाराष्ट्राकडे. कारण हे 3 प्रांत प्रधान आहेत आणि ते जिंकले ते सगळा भारतवर्ष आपल्या अंमलाखाली येणार आणि सगळा हिंदुस्थान लाल होणार याची पूर्ण खात्री प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याला होती. इथल्या लोकांना अजिबात शिक्षण देऊ नये अशी धारणा काही ब्रिटिश लोकांची होती. मुंबई इलाख्याचा प्रधान ब्रिटिश अधिकारी एल्फिन्स्टन होता, आपल्याला माहिती. हा एल्फिन्स्टन फार जागृत होता, महाधूर्त होता आणि अतिशय बुद्धिमान होता. आपली सत्ता निरंकुशपणे कशी राबवावी हे त्याला कळलेलं होतं आणि म्हणून ज्या वेळेला इथे ब्रिटिश एज्युकेशन आंग्ल भाषेतून शिक्षण द्यावं असा विचार मेकॉलेने प्रस्तुत केला, तो नंतर त्याच्या अगोदर सुद्धा एल्फिन्स्टननी या गोष्टीला विरोध केलेला होता. तो म्हणाला कोणत्याही परिस्थितीत आंग्ल भाषेतलं शिक्षण किंवा इथल्या समाजाला कोणतंच शिक्षण द्यायचं नाही. पण ब्रिटिश सरकारने गठ्ठे पाठवले पुस्तकांत आणि ते पाठवले आणि मुठेच्या संगमेच्या काठी एल्फिन्स्टनचा मुक्काम होता. तिथे कॅप्टन ब्रिग्स आला आणि त्यांनी पाहिले ते सगळे गठ्ठे ग्रंथांचे आणि पुस्तकाचे आणि तो चकित झाला आणि तो विचारायला लागला. तो म्हणतो हे गठ्ठे कशाचे आहेत? त्यावेळेला एल्फिन्स्टन महाहुशार, त्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर. तो काय म्हणाला, त्यांनी पाळून पाहिले ब्रिग्सनी पहिल्यांदा सगळे गठ्ठे आणि तो म्हणाला बहुधा एकच देशी आणि शिकण्यासाठी पाठवलेले दिसतात. त्यावेळी तो एल्फिन्स्टन म्हणाला होय आणि पुढे एकच वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे, इट्स हायवे रोड बॅक टू लंडन. इथल्या लोकांना जर शिकवलं तरी महाराष्ट्रातली विशेषतः मंडळी इतकी हुशार आहेत की आपल्याला प्रधान रस्ता पकडून लंडनला परत जावं लागेल. मोरोवर दादा एल्फिन्स्टनना नेहमी सांगत असत की काय पेशव्यांची आमच्यावर कृपा आहे असं नित्य म्हणत असत. ते केवढी कृपा आहे पेशव्यांची. एल्फिन्स्टनने विचारलं का बरं? तेव्हा ते सांगत असत शनिवार वाड्यावर पहिला चौघडा घडतो आणि दुसरा आमच्या घरी मोरोवर दादांच्या वाड्यावर. हे एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा, 5-10 वेळेला ते एल्फिन्स्टनने ऐकलं आणि शेवटी एल्फिन्स्टन काय म्हणाला असेल, तो म्हणाला मोरोवर दादा तुमच्या वाड्यावर चौघडा वाजतो आणि तो शनिवार वाड्यात ऐकू येतं असं म्हणता, पण नाना फडणवीस यूज टू विस्पर इन शनिवारवाडा अँड इट वॉज हर्ड इन लंडन. नाना फडणवीस शनिवारवाड्यात कुजबुजायचे आणि त्या राजकारण पटुत्वाचे प्रतिध्वनी आमच्या पार्लमेंटमध्ये उमटत असतात. इतिहास तसाच पद्धती पूर्ण झाले ब्रिटिशांना होते, त्यांनी आमच्या इतिहासाचा अभ्यास केलेला होता, नाही असं नाही, पण महाराष्ट्राच्या विद्वानांनी विशेष करून अभ्यास केलेला होता. सगळा देश ब्रिटिशांनी जिंकला, माणसं जिंकली, पण स्वातंत्र्यवीरांनी इतिहासाची मीमांसा करताना बरोबर लिहून ठेवले. त्यांनी सगळा महाराष्ट्र जिंकला ब्रिटिशांनी, पण महाराष्ट्रीय माणसाला त्यांना कधी जिंकता आलं नाही. त्यांना सगळ्यात धाड आणि भीती जर कोणाची वाटत असेल ब्रिटिशांना तर महाराष्ट्रीयन माणसाची वाटत असेल. कारण हा क्रांती करणारा मनुष्य आहे याची जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. हा तलवारीला तिखट असलेला मनुष्य आहे याची जाणीव ब्रिटिशांच्या मनामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्र जिंकला, पण महाराष्ट्रातल्या माणसाला त्यांना काही कधी जिंकता आलं नाही. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसांचे 3 वर्ग झाले होते. त्यातला एक वर्ग अंशतः जिंकलेला होता. कोणता वर्ग? त्याला लाचार किंवा ब्रिटिश निष्ठ वर्ग असं म्हटलं जातं. एखादा राव बहादूर सारखा तुकडा पुढे टाकला की त्यांना इतका आनंद व्हायचा, उरलेलं आयुष्य चढत बसायला, तेवढा तुकडा या मंडळींना लाचार लोकांना पुरेसा होत. राव बहादूर किताब आम्हाला ब्रिटिश सरकारने दिली असं ते अत्यंत स्वाभिमानाने सांगत असतात. हा स्वाभिमान नव्हता, हा लाचारपणा होता. अशी काही मंडळी या पुण्यामध्येही होती आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये होती. एल्फिन्स्टन साहेबांनी आमच्या घरी यावं. एल्फिन्स्टन साहेबांचे पाय आमच्या घराला लागले म्हणजे ईश्वराचे पाय आमच्या घराला लागले असं आम्ही समजू, असं पत्र पुण्यामधल्या एका अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे. आपले गोरे पाय आमच्या घराला लागावे म्हणजे ईश्वराचेच पाय लागावे असं मी समजतो. ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आहे. आपण आल्याशिवाय आमच्या घरचं मंगल कार्य संपन्नच होणार नाही असं पत्र पुण्यामधल्या एका गृहस्थाने लिहिलेलं होतं. त्यांचं नाव बाळाजी पंत नातू. एल्फिन्स्टनला लिहिलेलं पत्र आहे की घरी मंगल कार्य काढलेलं आहे, मुलीचं लग्न आहे, आपण येऊन आशीर्वाद दिला
तरच हे कार्य संपन्न होईल असे उद्गार त्या पत्रामध्ये काढलेले आहे. मग धुरंधरराव बहादूर असतात, त्यांनी तर लिहिलं 1857 शिपाईगिरी का केली बरं, या देशाचं दुर्दैव कोसळलं असे उद्गार काढले. कशाला बरं शिपायांनी स्वातंत्र्य समर झुंजावं, ब्रिटिशांची आपल्यावर असलेली कृपा अवकृपेमध्ये बदलेल, हे करू नका, हे लिहिणारे धुरंधरराव बहादूरच होते. ओकांनी त्यांच्या पुढे एक पाऊल टाकलं आणि ओकांनी लिहिलेलं आहे की यात ज्यांनी भाग घेतला ते कोण होते, ते भंड शुंडन पुंड होते. याचा उच्चार त्यांनी आपल्या आठवणीमध्ये पुन्हा पुन्हा केला की भंड शुंडन पुंड यांनी ही सगळी पुंडाई केली आणि म्हणून या देशावर मोठं संकट कोसळले. त्यांचं मन म्हणत होतं आमची राव बहादुरकी संकटात कोसळली. आपला आवाज सांगत होता अरे ब्रिटिश सरकार आमचं राव बहादूर पद तर काढून घेणार नाही ना, अशी लाचार होती. आपल्याला नवल वाटेल, आश्चर्य वाटेल, पण लोकहितवाद्यांच्या शतपत्रांमध्ये सुद्धा हेच लिहिले, वेगळं काही लिहिलेलं नाही आहे. आमचे लोकहितवादी लिहितात की हे केवळ ईश्वरीय कृपेचं राज्य आलेलं असताना लोकांना अवदसा का बरं आठवावी. आणि आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना हेच वाचत आलो. स्वातंत्र्यवीरांचा तेजस्वी इतिहास, लोकमान्य टिळकांचा राष्ट्रीयत्व आणि त्यांचं तेजस्वीपण, विवेकानंदांची लोकोत्तर भरारी, हे कधी आम्हाला वाचायलाच मिळालं. आम्हाला सगळं मिळमिळीत वाचायला मिळालं. आई वडिलांनी चांगला पिंड घडवला नसता आम्हाला तेच बरं वाटलं असतं. त्यावं दूध तर वाघिणीचंच यावं ना, खरंच आहे की नाही. आता कोणीतरी आंग्ल भाषेला वाघिणीचं दूध म्हटलं चिपळूण करण्यात आपल्याला माहिती आहे, तो भाग वेगळा. पण वस्तुस्थिती अशी की इतिहासातलं काय निवडून घ्यावं, दोन्हीचा साकल्याने अभ्यास करावा. पण ज्यामुळे आपला समाज, आपलं कुटुंब, आपलं व्यक्तिमत्व आणि प्रधानतः आपलं राष्ट्र धारण केलं जावं, असं काहीतरी आपण धारण करावं, ते उत्कट, ते दिव्य भव्य आपण घ्यावं, हा त्यातला भावार्थ आहे. पण लाचारांना ब्रिटिश निष्ठाने कधी सुचलत नाही. सावरकर म्हणतात दुसरा वर्ग होता तो याचा बरोबर उलटा होता, तो ब्रिटिश निष्ठ नव्हता, तो स्वदेशी निष्ठ होता. त्याच्या काही सामर्थ्य आणि जे तुमच्याकडे ते आमच्याकडे काकणभर अधिक फरक आहे असं म्हणणारा हा स्वदेशनिष्ठ वर्ग होता. ब्रिटिश कुत्सितपणे म्हणत असत तुमच्या पुराणामध्ये काय वाटेल ते लिहून ठेवलेलं आहे. त्यावेळेला हा म्हणत असे की त्या कुमारी मेरीच्या पोटी येशू कसा जन्माला आला तेवढा आम्हाला सांगा. हे ऐकल्याबरोबर त्या पादऱ्याला म्हणजे एकदम थप्पड बसल्यासारखं होत असे आणि आ वाचून तो आकाशातल्या बापाकडे बघत असे, असे एका इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे चमत्कार हे प्रत्येकात असतात. आमच्या मनूला नावं ठेवता की ज्याच्यामुळे मत्स्यावतार पुढे झाला, त्याचा विचार प्रसृत झाला, पण तीच गोष्ट नाव बदलून बायबलमध्ये आली हे त्यांना चालते, पण आमच्या वैदिक वाङ्मयात आलेली त्यांना चालत नाही. हे आमच्या स्वदेश निष्ठाने दाखवून दिलं. ज्यांच्या मनामध्ये स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वातंत्र्य, स्वसंस्कृती असं प्रेम होतं, त्यांनी ब्रिटिशांना आम्ही तुमच्या किंबहुना तुमच्यापेक्षा काकणभर सरस आहोत असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे चौपाटीवरचे गाजलेले संवाद, ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला लक्षात आला असेल, विष्णुबाबा ब्रह्मचारींनी ब्रिटिश पादऱ्यांना तोडीसोड उत्तरे दिलेली आहेत आणि त्यांना वादामध्ये निरुत्तर करून टाकलेलं आहे. चौपाटीवर हजारो आपली हिंदू माणसं जमत असत ही चकमक ऐकण्यासाठी. त्यांनी कुराणाचा, बायबलचा सखोल अभ्यास केलेला होता. कुणीतरी एकदा उद्गार काढलेले होते की अरे एक हिंदू मारावा म्हणजे स्वर्गामध्ये आम्हाला जागा ठेवलेलीच आहे, असं इस्लाम एका धर्मीयांनी कुणीतरी म्हटल्यानंतर विष्णुबाबांनी त्यांना एक आयत म्हणून दाखवलेली होती, ला इक्राहा फिद्दीन, तलवार घेऊन दुसऱ्याचा वध करू नये आणि धर्मांतर अजिबात करू नये असं तुमचं कुराण सांगतं. पहिल्यांदा जा कुराण वाचून मग माझ्यावर बोलायला या. इतका अभ्यास केलेली मंडळी आपल्याच प्रांतामध्ये होती. हे स्वदेशनिष्ठ होते, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म यावर प्रेम करणार होते. आणि स्वातंत्र्यवीर म्हणतात याच्याही पलीकडे आणखीन एक वर्ग होता आणि तो म्हणजे क्रांतिकारकांचा होता. कोण ही राणी आणि कोण हा राजा? असल्या राजाला ब्रिटिश कालखंडातून आलेल्या, परदेशातून आलेल्या राजा राणीला आम्ही मानत नाही. ही आमची भूमी, ही आमची मातृभूमी, हे आमचं राष्ट्र आहे असं म्हणणारे ते क्रांतिकारक होते. आणि त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास होता. तो ध्यास कुणाचा? तो स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा, रामराज्याचा होता.
पण बंगालमधली मवाळ मंडळी आणि महाराष्ट्रातली ब्रिटिशनिष्ठ मंडळी त्यांना वाटायचं आहा केवढं सुंदर राज्य इथे आलं. सावरकर म्हणतात ही मंडळी इतकी नतद्रष्ट होती. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी काही शब्द वापरलेले. ही मंडळी इतकी नतद्रष्ट होती की यांना प्रभू रामचंद्रांचं रामराज्य सुद्धा कमी वाटायचं. यांना पुलकेशीचा पराक्रम कमी वाटायचा. विक्रमादित्यांनी निर्माण केलेला सोनेरी इतिहास त्यांच्या मनाला कधी भावायचा नाही. चंद्रगुप्तासारखे चक्रवर्ती सम्राट या देशामध्ये झाले याची जाणीव त्यांच्या चित्ताला बुद्धीला कधी स्पर्शायची नाही. पण या सगळ्यांपेक्षा सरस कोण तर ब्रिटिशांचं राज्य असं यांना वाटत असे. इतकी ही नतद्रष्ट मनाने खचलेली आणि संपूर्णतः पराभूत झालेली मंडळी होती. त्याला पहिला छेद जर कोणी दिला असेल वासुदेव बळवंत फडकेने दिला. पुण्याचे वासुदेव बळवंत फडके ज्यांनी लोकोत्तर पराक्रम तर गाजवला, मोठी संघटना बांधायचा प्रयत्न केला. रामवंशी सरदार दौलतराव आपल्या उजव्या हाताला घेतले. रामवंशी नव्हे, रामवंशी असा पराक्रम सरदार दौलतरावांनी गाजवला. इतका हा निर्धय छातीचा पराक्रमी होता. त्यानं उजव्या हाताशी धरलं, माणसं गोळा केली, प्रचंड पराक्रम केला, गाजवला. मी कुणाचा मंत्री आहे, प्रधान आहे पेशव्यांचा असं ते सांगत असत स्वतः. मी पराक्रम गाजवायला छत्रपतींनी जे स्वप्न पाहिलं स्वराज्याचं त्याच्यासाठी मी आलेलो आहे असं सांगत असत. आणि लुटालूट करत असत, गोरगरिबांना धन देत असत. वासुदेव बळवंत फडक्यांना पकडा असं ब्रिटिश सरकारने बक्षीस लावलं. त्याच्याही पेक्षा जास्ती बक्षीस ते लावत असत आणि म्हणत असत डॅनियलला जो मारून घेणे त्याला इतकं बक्षीस मी देईन. हा नवाच प्रयोग त्यांनी क्रांतीचा सुरू केला आणि ब्रिटिश सरकार धडफडायला लागलं. त्यांनी लढाया केल्या, प्रचंड पराक्रम गाजवला. आई आजारी होती. नोकरीमध्ये असलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांना अवसर मिळाला नाही. त्याला आपण रजा असं म्हणतो. अवसर असा खरा शब्द आहे. तो दिला नाही ब्रिटिश सरकारने आणि म्हणून त्यांना फार वाईट वाटले. पुढे गेले तर आईचं दर्शन झालं नाही. आई मृत्यू पावलेली होती. वर्ष श्राद्धाला अवसर नाकारला आणि म्हणून त्यांनी नोकरीवर लाथ मारली आणि पराक्रमासाठी ते बाहेर पडले. पराक्रम गाजवला. त्यांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश मिशनरी खेड्यापाड्यात जात असत आणि गंमत अशी करत असत की सगळ्या गावकऱ्यांना गोळा करायचं, पाण्याने भरलेली बादली पारावर ठेवायची मारुतीच्या किंवा शंकराच्या छोट्या देवळापुढे आणि म्हणत असत पहा आमचा देव किती थोर, तुमचा देव कसला घाणेरडा, आणि आमची दगडाची धातूची मूर्ती घ्यावी आणि ती त्या बादलीमध्ये टाकावी असा प्रयोग पादरी करत असत आणि ती बुडत असे वजनामुळे. आणि मग लाकडी क्रूज टाकत असतात पाण्यामध्ये आणि म्हणत असत पहा आमचा देव तरला. आणि भोळी भाबडी माणसं घाबरत असतात. अशा वेळेला वासुदेव बळवंत फडके तो पादरी बाहेर पडला की मागून जात असत. अशीच सभा पुन्हा एकदा बोलावत असत आणि काय करत असत, जाताना काड्यापेटी आणि रॉकेल तेलाची बाटली नेत असत आणि दोन्हीवर होतच असत आणि काडी लावत असत. तो लाकडी क्रूज पाहता पाहता भस्मसात होत असे आणि आमच्या देवांना काही व्हायचं नाही आणि विचारत असत अरे भोया भाबड्यानं तुम्हाला एवढं कष्ट कळत नाही, पहा कुणाचा देव करला आणि कुणाचा देव श्रेष्ठ आहे. मग आमचे लोक म्हणे हा आमचाच देव खरा. पण सांगणारा मनुष्य आला की त्यांच्या चित्तामध्ये ती जाणीव निर्माण होत. पण त्यानुसारही स्वातंत्र्य लढ्याचं स्वप्न पुढे राहिलं. त्यांना पकडण्यात आलं आणि शेवटी आपल्याला माहिती आहे एडन पर्यंत नेण्यात आलं आणि त्यांना हद्दपार करून तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. तरी हा बलाढ्य महापुरुष तुरुंगाचं दार फोडून पळाला. 15-20 कोस पळालेला होता. घोडेस्वारांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडलं. वासुदेव बळवंत फडक्यांना जिथे पकडलं तिथे त्यांच्यावर पठाण घालण्यात आले आणि त्यांना इतकं मारले काठ्याने की हाड मोडले, मऊ झाला असावं. त्यांना इतकं बेदम मारलं वासुदेव बळवंत फडक्यात आणि लोळागोळा झालेला देह त्यांचा तुरुंगामध्ये पुन्हा फेकून दिला. अपरंपार त्यांची पाया सगळी काया ही झिजून निघाली आणि शेवटी तिथेच त्यांना मृत्यू आला. ज्या वेळेला एडनला निघालेले होते स्वातंत्र्याचा ध्यास धरणारे हे महावीर, त्यांनी काही अलौकिक केलेलं होतं. माती उचलली ती आपल्या शेल्यामध्ये बांधून घेतलेली होती आणि ते म्हणाले आता मला कुठेही घेऊन जा, ही मृत्तिका मी बरोबर घेतली, भाळी धारण केलेली आहे, आपण मला कुठेही ठेवलात तरी मी मातृभूमी बरोबर असेल. एक प्रसंग सांगतात, अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना भेटायला गेलेले होते आणि सांगितलेलं होतं ही तलवार ते मला द्या. दिली नव्हती म्हणे अक्कलकोटच्या महाराजा. त्यांनी ती तलवार घेतली, एका सेवकाला हात मारली आणि सांगितलं ते बघ त्या समोर करकीचं झाड आहे त्याच्यावर नेऊन ठेव.
म्हणजे तुम्हाला आता यश येणार नाही असं प्रत्यक्ष सांगितलं. तरी पण जमतले, मृत्यू स्वीकारला, पण स्वातंत्र्याचं होम त्यांनी कधी विजू दिलेला नव्हता. पुढे अक्कलकोट स्वामी तर काय करत असत, असं समोर काही असले बैठक घातलेले, त्याच्या दशा काढत आणि रांगा करत, आणि लोकांनी विचारलं काय करतात, की म्हणत असत पैठणी करतो. त्यावेळेला लोक म्हणायचे असे काय वाटतात, त्या किल्ल्यामध्ये अक्कलकोटच्या एक तोफ होती, त्याच्यात आपलं डोकं घालून बसत असत तासून तास. त्यावेळी लोक विचारायचे असं काय करताय, तर तो फोडणं असं म्हणायचं. आणि मग ज्या वेळेला स्वातंत्र्य समर सुरू झालं त्यावेळेला लक्षात आलं की हे असं का करत असत. झाशीची राणी अलौकिक लढली. सुभद्रा कुमारी चौहानी काय सुंदर लिहून ठेवले, सिंहासन झेल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी. चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, क्या खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली राणी थी, वो तो झांसी वाली राणी थी. अंगावर रोमांच यावे असं विलक्षण त्या सुभद्रा कुमारी चौहानी खरोखर लिहिते. पुढे त्या म्हणतात, अभी उम्र कुल 23 की थी, मनुज नहीं अवतारी थी. सुंदर काव्य लिहून ठेवलेलं आहे. पण कुणीतरी आमच्याकडे संशोधन केले. ते म्हणाले राष्ट्रासाठी लढलीच नाही, ती झाशीच्या संस्थानासाठी लढली. काय कारण काय, मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणा. ही शिपायांची लढली हो, कोणी राष्ट्रासाठी लढलं. हा सांगायला सुद्धा संकोच होतो काही वेळेस, कारण हे महापंडित फार मोठे संशोधक नर फाटक त्यांनी हे लिहून ठेवलेलं. शिपायांची लढली म्हणून लिहून ठेवलं. त्यावेळेला आचार्य यात्रेनी मराठीत एक अग्रलेख लिहिलेला होता, आणि त्या अग्रलेखाचं शीर्षकच दिलेलं होतं नर फाटकांचे फाटके तरकाट. इतकं जोडपलेलं होतं की पुढे नरना माफी मागावी लागली की याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अंश होता हे त्यानं मान्य करावं लागलेलं होतं. आमची माणसं कशासाठी लढली. माझा प्रवास या नावाचा ग्रंथ गोडसे गुरुजींनी लिहिलेला आहे, आणि इतका उत्तम लिहिलाय त्याने तो. प्रवास पहिलं वर्णन आहे बरं का ते मराठी भाषेमध्ये. वरसईकर गोडसे गुरुजी तिथे खोपोलीपासून गाव जवळ आहे त्यांना वरसे, आणि तिथून ते निघाले आणि योग असा उत्तरेकडे गेलेले असताना बुंदेलखंडामध्ये गेले, आणि झाशीच्या राणीला त्यांनी पाहिलेलं होतं. झाशीमध्ये 4-6 महिने ते राहिलेले होते, आणि झाशी ज्या वेळेला पडली, ब्रिटिशांनी आक्रमण केलं त्यावेळेस ते तिथेच होते. बिजन केले ब्रिटिशांनी. बिजन याचा अर्थ 5 वर्षापासून 80-85 वर्षापर्यंत जो सापडेल त्याला कापून काढ. 5 वर्षाची कोळी पोरं मारले तलवारीचा. त्या गोडसे गुरुजींनी लिहून ठेवलेल्या माझा प्रवासमध्ये की कोरड्या विहिरीत मी पडलेलं होतं, आणि माझ्या शेजारी सगळी प्रेतं होती. कोणी जिवंत आहे, थरथर कापतायत, जीवाच्या भयानं आम्ही मेल्यासारखे पडलेलो होतो, न जाणं वरून एखादी गोळी होईल आणि आपला प्राण घेतला जाईल. त्यांनी राणीला पाहिलेलं होतं. राणी चालते कशी, बोलते कशी, दिसते कशी, घोडदौड कशी करते, दानपट्ट्याचे हात कशी करते, दिनचर्या कशी आहे. डॉक्टर लोनी जसं लिहून ठेवले फ्रेंच माणसाने, तसं गोडसे गुरुजींनी लिहून ठेवलेलं, आणि ते मुळात अतिशय वाचण्यासारखं आहे. त्यांनी लिहिले, विजन झालं आणि मी पळालो. पळत असताना मला कळलं अनेकांच्याकडून ब्रिटिशांनी पहिलं कृत्य कोणतं केलेलं असेल. झाशीच्या राणीचं ग्रंथालय होतं. डॉक्टर लोनी लिहून ठेवले 64,000 ग्रंथ अनंत विषयांवरचे होते. हे ग्रंथालय जाळण्याचं पुण्यकर्म ब्रिटिशांनी पहिल्यांदा केलं. सगळे ग्रंथ जाळले, खलास करून टाकले. शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश अधिकारी आलेला होता, आणि तो शिवाजी महाराजांना म्हणाला, तुम्हाला जलयान नावा बांधायला मदत करतो, पण तुमच्याकडे नौदलावर काय काम झाले ते मला पहिल्यांदा सांगा. ते शिवाजी महाराजांनी शेणवीना सांगितलं. हे शेणवी दुभाषी होते, इंग्रजी भाषा उत्तम बोलत असते. राजगडावर मुक्काम झाला, आणि 3 महिने 2 पोथ्या दोघं वाचत होते. हे संस्कृत वाचायचं आणि त्याचा अनुवाद करायचा. ज्यावेळेला 3 महिने संपले तेव्हा तो मायले म्हणाला, तुम्ही मला कशाला बोलवलं, मला येतं त्याच्यापेक्षा 1000 पट ज्ञान या पोथ्यात आहे. सांगायचा मुद्दा असा की असं किती ज्ञान आमचं जळलं असेल, किती नाश पावलेला असेल. 64 सहस्त्र ग्रंथ अनेक विषयांवरचे हस्तलिखित गोळा केलेली जळून गेली, खलास होऊन गेली. आणि राणी साहेबांनी एका रात्रीत दौडत झाशी ते कालकी अंतर 102 मैलांचा म्हणजे 150 किलोमीटर राजरत्न घोड्यावर बसून काढला. तिथे त्या जाऊन पोचल्या एका रात्रीमध्ये. तटावरून वगैरे घोडा काही फेकला, काही वेड्या नव्हत्या त्या, काय वाटेल ते लिहून ठेवतात.
इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात होतं, असं त्यांनी काही केलं नाही. भांडेर दरवाजा, आज आपण झाशीचा जर किल्ला पाहिला तर त्याच्या एका दरवाजाचं नाव भांडेर आहे, कारण त्या दिशेला भांडेर नावाचं एक गाव आहे, ते म्हणून त्याला भांडेर दरवाजाचं नाव पडलं. तो उघडला आणि राणी साहेब तुटून पडल्या. समोर ब्रिटिशांचं सैन्य होतं, थळी होती, त्याच्यावर तुटून पडल्या आणि थळी सगळी फोडली आणि थळी फोडून ब्रिटिशांची त्या गेल्या. पाठलाग करणाऱ्या बौकर बरोबर 2 हात केले, त्याला जखमी केला, तो माघारी वळला आणि या बेहाय दौडत निघाल्या. पहिल्यांदा त्यांचा मुक्काम दतिया संस्थानात होता. दतिया आणि ओडिशा ही 2 संस्थान अशी होती, सोन्याचा धूर निघत असत, पण सगळी माणसं ब्रिटिशनिष्ठ, पराभूत लाचार मनोवृत्ती. झाशीच्या राणीसाहेबांचे वडील मोरोपंत तांबे बेहाय लढलेले होते आणि मांडीवर घाव बसलेला होता. सगळी मांडी गुडघ्याच्या खालपर्यंत फाटून निघालेली होती. तसेच दौडत दौडत आलेले होते. ते दिसल्याबरोबर त्यांना पकडलं दतियाकरांनी आणि कुणाकडे दिलं? कॅप्टन सर युरोजकडे. झाशीला आणून दिलं. भर दुपारी किल्ल्यासमोर त्यांना टांगण्यात आलं, फाशी देऊन मारलं. राणीसाहेबांनी काही माहिती नाही. दतियाला पोचल्या, अंधार सगळीकडे झालेला होता, झुंजूमंजू झालेला होता. आणि त्यावेळेला नेमके हे गोडसे गुरुजी माझा प्रवास लिहिलेले जीवाच्या भयानं घाबरले, पण सगळीकडे गोळ्या, सगळीकडे खणखणाट, तोफांचे आवाज चाललेले आणि कसा बसा जीव वाचवून आले आणि नेमके दतियामध्ये आहे. आणि पाहतात तर एका विहिरीवर काही घोडेस्वार थांबले, घाबरले, एका झाडात लपले आणि पाहतात तर भारतीय पोशाख केलेले कोणीतरी एखादे वीर पाणी शेंदून काढत. त्यावेळेला त्यांना धीर आला आणि पुढे गेले आणि जवळ जाऊन पाहतात त्यांना धक्का बसला, कारण पुरुषी वेश केलेले ते झाशीचे राणीसाहेब होते. त्यांना नवल वाटलं आणि त्यांनी एकदम नमस्कार केला आणि ते म्हणाले, राणीसाहेब आपण पाणी शेंदून काढू नका, मी देतो काढून. त्याला राणीसाहेब नाही म्हणाले. त्यांनी पुढे एक वाक्य उच्चारले, त्याची नोंद गोडसेंनी आपल्या ग्रंथात केली. झाशीच्या राणीसाहेब का लढल्या ते त्यांनी नोंदवून ठेवलेले आहे. त्यांचे उद्गार असे आहेत राणीसाहेबांचे, मी तर अर्धा शेर तांदूळाची धनी, मला काय करायचं होतं हातात तलवार घ्यायला, मी सुखाने खात होते, जगत होते. पण पुढे त्यांनी म्हटले, आज स्वातंत्र्य संकटात आहे, स्वधर्म संकटात आहे आणि स्वदेश स्वराष्ट्र संकटात आहे, म्हणून मी हातामध्ये खड्ग धारण केलेला आहे. झाशीच्या राणीसाहेब कशासाठी लढल्या त्याचा हा लखलखित पुरावा आहे. पुढे बाणपूरच्या मर्दन सिंगाला ज्याचं नातं सख्या भावासारखं त्यांना होतं, त्याला पत्र लिहिले, त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ग्वाल्हेरच्या संग्रहालयामध्ये बाणपूरच्या मर्दन सिंगाला लिहिलेलं पत्र आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जावा आणि वाचा, म्हणजे झाशीच्या राणीसाहेब का लढल्या हे स्पष्ट होईल. अशी अनेक नररत्न नव्हे स्त्रिया उभा राहिल्या आणि त्यांनी झुंज दिली. वासुदेव बळवंत फडके पराभूत झाले. झाशीच्या राणीसाहेब त्या अगोदर पराभूत झालेल्या होत्या. 1858-57 स्वातंत्र्य समारंभ हा उठाव प्रचंड जर झाला असता तर काय झालं असतं? आचार्य अत्रेंनी लिहिले, भारतवर्षामधल्या प्रत्येक माणसाने पाण्याची एक एक चूल टाकली असते तरी ब्रिटिश सगळे वाहून गेले असते. पण हे केलं नाही आमच्या माणसाने. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल इतिहासामध्ये की 1 काय एवढी सुद्धा माणसं आपल्या देशातील लढली नाही. नर्मदे खाली जवळजवळ सगळा भारत शांत होता. कुठे थोडके उठाव झाले असतील? नाही, असं नाही. पण आम्ही सगळीकडून पराभूत होत गेलो. महाराष्ट्रात पराभूत झाला, पण ती ज्वाला खदखदत राहिली, ज्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीरांना चाफेकरांच्या रूपाने मिळाली. आणि मग त्यांनी प्रतिज्ञा केली, मारिता मारिता मरे तो झुंजेन, स्वातंत्र्याचा केतू उभारेन आणि या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही प्रतिज्ञा चाफेकरांच्या पराक्रमातून, त्यांच्या स्वातंत्र्य प्रेमामधून त्यांना लाभलेली होती. इतिहासाची काही पृष्ठ त्यांनी स्वतः अभ्यासलेली होती, नाही असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याचा डोळस अभ्यास त्यांनी स्वतः स्वातंत्र्यवीरांनी केलेला होता. महाराष्ट्र पराभूत झाला आणि मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की राणी व्हिक्टोरियाच्या नावानं एक फतवा काढला, तुमच्या धार्मिक बाबतीत आम्ही लुडबुड करणार नाही, यापुढे कोणतंही संस्थान आम्ही खालचं करणार नाही, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देऊ, आमच्या प्रतिनिधी मंडळात तुम्हाला स्थान देऊ, कंसात फक्त हात वर करण्यासाठी, बाकी काही मिळणार नाही. हे कंसामध्ये अध्यादेश होता. पण जितका हा क्रोध शांत होईल तितका करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि मग त्यातूनच पुढे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, इंडियन नॅशनल काँग्रेस. ही स्थापना ह्यूमनी केली आपल्याला माहिती आहे. पण स्वातंत्र्य युद्ध झालं त्यावेळेला हा इटावा शहरामध्ये होता
मीरजमध्ये मंगल पांडेनी पहिली गोळी झाडली त्यावेळेला इटावामध्ये हा जिल्हाधिकारी होता ह्यूम, आणि हा वनवास पेटला इटावामध्ये येऊन पोहोचला. त्यावेळेला त्यांनी सगळे सैनिक होते ते बरोबर घेतले आणि त्याला कळलेलं होतं की वेशीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये क्रांतिकारक सगळे जमलेले आहेत. तेव्हा उपजिल्हाधिकारी डॅनियल म्हणून होता, त्याला त्यांनी बरोबर घेतलं. खूप नावं सांगतो ना, शेवटच्या दिवशी विचारतो आपला अलिखित करार प्रत्येक प्रवचन मालेचा की जे जे ऐकाल ते ते श्रद्धेनं धारण कराल आणि सगळी नावं नक्की लक्षात ठेवाल, म्हणजे इतिहास कळतो थोडा थोडा आणि तो पुढल्या पिढ्यानेही सांगता येतो. नुसते काय ऐकणार, कानात धारण तर करायचं, हृदयामध्ये पोचवायचा, बुद्धीत धारण करायचं आणि पुढल्या पिढ्यानं देता आला पाहिजे तर उपयोग. पुढल्या पिढ्यानं कळायला पाहिजे आमचे पूर्वज वेळे नव्हते, शहाणे होते, फार दूरवर त्यांनी पाहिलेलं होतं आणि अलौकिक पराक्रम गाजवलेला होता. इटावामध्ये वेशीवर ज्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक आलेले आहेत हे कळलं त्यावेळेला आपली फौज घेऊन तो निघाला. उपजिल्हाधिकारी डॅनियल होता आणि त्यांनी पाहिलं तर गावकरी त्यांना अन्न देत होते. दमून थकून श्रमून भागून आलेले स्वातंत्र्य सैनिक आणि आज्ञा दिली गोळ्या झाड आणि मारा सगळ्यांना. आणि त्याला धक्का बसला का, एकच सैनिक फक्त पुढे गेला त्यातून आणि स्वातंत्र्य सैनिकांनी प्रचंड गोळीबार केला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डॅनियल मिळाला आणि या ह्यूमला पळता भुईत थोडी झाली, तो पळाला आणि एका अज्ञात स्थळी त्यांनी आश्रय घेतला आणि ब्रिटिश निष्ठ होते त्यांना तो म्हणाला या सगळ्या आगीतून मला बाहेर काढा. त्याला सुचेनं कसं जायचं. त्यावेळेला जे लाचार ब्रिटिश निष्ठ होते ते म्हणाले काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बाहेर काढतो. आणि त्यांनी काय केलं, त्याला काळा रंगवला. पहिल्यांदा सगळा तो गोरा होता, त्याला काळा रंगवला आणि मुसलमान स्त्रिया जसा बुरखा घालतात तसा त्याला बुरखा घालण्यात आला आणि मग ह्यूमला इटावामधून बाहेर काढलं. तो ज्यावेळेला बाहेर गेला आता कोणीही पाठलाग करत नाही हे त्याला कळलं. त्यावेळेला हुष्ट झालं त्याला. ही घटना पुष्कळ अगोदरची होती, म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष अगोदर, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या अगोदरची, 85च्या अगोदरची, 1885च्या. त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं आता इतकं सामर्थ्य हे लोक प्रगट करतात, पुन्हा रक्तपात होईल, पुन्हा स्वातंत्र्य समराला प्रेरणा मिळेल, नको. मग आता काय करूया, ही जी वाफ दडलेली आहे भारतामध्ये ही कुठेतरी स्वातंत्र्याची बाहेर काढून टाकली पाहिजे. ती एकदम काढता येणार नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्याला एक सुरक्षा छिद्र ठेवलं पाहिजे. मराठीत त्याला आपण सेफ्टी वॉल म्हणतो, माहितीये, जसा कुकरला असतो की नाही, ती वाफ बाहेर निघावी लागते योग्य वेळेने, तो स्फोट होतो, झाकण उडून पडतं बाहेर, आपलं अन्न बाहेर येतं, ते व्हायला नको म्हणून सुरक्षा छिद्र, सावरकरांचा शब्द आहे, सुरक्षा छिद्र ठेवावं असा प्रयोग करायला त्यांनी प्रारंभ केला. आता त्याच्या अगोदर इंडियन नॅशनल असोसिएशन स्थापन झालेली होती, बंगाली असोसिएशन स्थापन झालेली होती, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असे काही प्रयत्न झालेले होते. ब्रिटिशांनी बहुसंख्य संस्थानिक आपल्याकडे वळवले, कारण नागरिकांची श्रद्धा आणि स्वामीनिष्ठा या सर्व संस्थानिकांच्या चरणी आहे हे ब्रिटिशांना पूर्ण माहिती होती. मेकॉलेनी जो प्रयोग केला तो त्याला कल्पना नव्हती इतका यशस्वी झाला. तो नेहमी म्हणत असे की सर्व संस्कृत भाषेमध्ये जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अनंत पट ज्ञान आमचा पब्लिक स्कूलला जो विद्यार्थी जातो त्याच्या दप्तरात आहे. त्याचा भ्रम होता, कारण त्यांनीच पुढे लिहून ठेवले, हा हे खरं आहे की मला संस्कृत येत नाही आणि मी एकही संस्कृत वाक्य वाचलं नाही, खरे, आणि तरी सुद्धा तू असं विधान करू शकतोस की संस्कृत भाषेतलं सगळं ज्ञान आमच्या एका दप्तरापेक्षा सुद्धा कमी आहे. संस्कृत भाषा न वाचता ग्रंथ पाहिल्यानं उगाच घेली जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान असं समर्थ रामदासांनी म्हटलंय. ते खरंच आहे, अभ्यास न करता, पण त्यांनी बेंचिंगला पटवलं आणि संस्कृत अभिमानी पराभूत झाले. आंग्ल शिक्षण आलं आणि त्याचा भयानक परिणाम झाला. मेकॉले म्हणालेला होता रंग भारतीय, रक्त भारतीय, पण सगळी आवडी निवडी चढ सभ्याचार सगळे ब्रिटिशांचे असलेले, असा जो वर्ग निर्माण झाला फार मोठा अजूनही आहे. ज्याला वाटतं की ब्रिटिश आले म्हणून या देशाचं कल्याण झालं. औद्योगिक क्रांती झाल्यावर जगात गेली, कोणी आलं गेलं म्हणून देश मोठा होत नसतो. मंगोलियामध्ये ब्रिटिश गेले नाही, रशियामध्ये गेले नाही, बाल्कन राष्ट्रात गेले नाही, चीनमध्ये गेले नाही, जपानमध्ये गेले नाही. ही सगळी राष्ट्र आपापल्या प्रयत्नाने मोठी झाली. ब्रिटिश आले म्हणून आपण मोठे झालेलो नाही. आमची अस्मिता, गौरव, स्वाभिमान मारायचं पराकोटीचं काम जर कुणी केलं असेल ब्रिटिशांनी केलेलं आहे. आम्हाला इतकं केलं, निस्तत्व करून टाकलं या देशाला संपूर्ण. सावरकरांनी एक दोन ठिकाणी नव्हे अनंत ठिकाणी याची नोंद करून ठेवलेली आहे.
मग त्यांनी असं ठरवलं राष्ट्रीय सभा स्थापन करा, म्हणजे सुरक्षा छिद्र राहील, क्रांतिकारकांची दबलेली वाट थोडी थोडी बाहेर पडेल. आणि मग त्यांना असं करायचं होतं या देशात पुन्हा क्रांतीच होऊ नये. हा एकनिष्ठ राव बहादुरांचा सगळा गट आमच्या चरणाशी शरण असला पाहिजे. ज्यांची आवडीनिवडी आणि सभ्याचा सगळे ब्रिटिश असले पाहिजे. रंगाने ही तपकिरी हे एकच देशी आहेत, बुटाने तुडवायचीच यांची लायकी, हे आमचे दासच आहे असं उन्मत्तपणे ब्रिटिश अधिकारी म्हणत असत. आणि तरी ब्रिटिश नेस्ट लाचार माणसांचे डोळे उघडत असत. केवढं नवल आहे. म्हणून स्वदेशनिष्ठ आणि क्रांतिकारक होते. त्यांना या लोकांना गदगदा हलवून जाग करावं लागलं आणि सांगितलं अरे जरा जागे व्हा आणि पहा कोणती विषवल्ली तुमच्या गळ्याभोवती आहे, कोणता रोग दास्यत्वाचा तुम्हाला झालेला आहे. पण पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात आणि म्हणतात सुद्धा असा रोग झालेला होता, पण हा रोग आणि हे विष उतरवणारा एक अलौकिक महामांत्रिक या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये निर्माण झाला. या महामांत्रिकाचं नाव लोकमान्य टिळक. असा अलौकिक पराक्रम त्यांनी करून दाखवला. असलं तेज आणि सत्व प्रगट केलं या महामानवानं मांत्रिकानं की मेलेला निस्सत्व झालेला समाज एकदम खाडकन जागा झाला. असं सत्व आणि सामर्थ्य त्यांनी प्रगट केलं. सावरकरांनी तुलना करून दाखवली. ब्रह्म समाजाची निर्मिती झाली ती परदेशी संस्कृतीच्या अधिष्ठानावर आणि आर्य समाज निर्माण झाला स्वसंस्कृतीच्या अधिष्ठानावर. तसं लोकमान्यांचा पिंड कसा घडला, काय सुंदर विश्लेषण आहे. हा द्रष्टा महामानव प्रत्येक लोकोत्तर महात्म्याच्या चरित्राचं सावरकरांनी विश्लेषण केले. ते म्हणतात की लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्यच असं आहे. मुळामध्ये त्यांनी असंच ठरवलेलं होतं. त्यांचं वैशिष्ट्य सर्वप्रधान जर कोणतं असेल तर मी ज्या वेळेला सगळं शिक्षण माझं पूर्ण करेन त्यावेळेला ब्रिटिशांची नोकरी करणार नाही. वज्रलेप संस्कार त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांनी कृतनिश्चय केलेला होता कोणत्याही परिस्थितीत मी ब्रिटिशांची नोकरी करणार नाही. एक दुसरं हे राष्ट्र मोठं करेन, या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देईन या विचारामधून त्यांच्या विचार चिंतनाला प्रारंभ झाला. तिसरं त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये अलौकिक अशी राष्ट्रीय भक्ती होती. चार राष्ट्रीयत्व धारण आपण करावं आणि या समाजाला द्यावं असा विचार त्यांच्या मनामध्ये होता. तत्वज्ञानाचा अलौकिक अधिष्ठान त्यांच्या अवघ्या चरित्राला होता. इथल्या मानवांना संघटित करावं. सावरकर म्हणतात अथपासून इथपर्यंत जहालच राहिले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कधीही टिळकांनी गुडघे टेकले नाही. मग भले अगदी मला मंडालेला पाठवा किंवा अन्यत्र पाठवा, मग येरवड्यात ठेवा नाही तर डोंगरीच्या तुरुंगात पाठवा. इथे ज्या वेळेला पहिल्यांदा सावरकरांना कैद करून तुरुंगात टाकलेलं होतं काय मिळत असेल आपल्याला कल्पनाही नसेल की सावरकरांनी आयुष्यामध्ये लसूण खाल्ली नाही, कांदाही खाल्ला नाही, कधीही खाल्ला नाही. त्यांना तुरुंगामध्ये खायला काय मिळत असते, एक भाकरी मोठी आहे त्याच्यावर लसूण आणि कांद्याचा ठेचा आणि पाणी इतकं गढूळ असेल की भडभडून या असं गढूळ पाणी. त्या भाकरीमध्ये पालीचे तुकडे निघत असतात, झुरळ निघत असतात, खडे तर असतच, मातीची ढेकळं निघायची. टिळक शांतपणे वरचा ठेचा सगळा काढून ठेवायचा आणि त्या पाण्यामध्ये भाकरी कुस्करत असत आणि शांतपणे त्याचं सेवन करत असत. तिचा प्रति ज्यावेळेला टिळकानं पकडलं त्यांचा जामीन मिळावा म्हणून धडपड कोणी केली. एक मवाळ वकील होते पुण्यामध्ये, त्यांचं नाव खरे. मवाळ होते पण टिळकांवर ईश्वरासारखी श्रद्धा होती, निष्ठा. गेले जामीन मिळवायचा प्रयत्न केला, मिळाला नाही, परत आले आणि आता टिळकानं कसं सांगायचं तुरुंगामध्ये म्हणून भेटायला गेले. ते टिळकानं रात्रीची वेळ झालेली होती आणि गेले. मनात इतकं वाईट वाटलं अरे कसं सांगायचं टिळकांना. गेले आणि पाहतात जगातून मागे पाहिलं काय दृश्य दिसलं असेल. हाताची उशी करून लोकमान्य टिळक शांतपणे झोपलेले होते. खरा कर्मयोगी. टिळक म्हणत असत तुरुंग काय किंवा घर काय, झोप आली म्हणजे माणसांनी झोपलंच पाहिजे. तुरुंग ही माझी विश्रांती आहे असं लोकमान्य म्हणत असतात. ते सर्वार्थाने खरं होतं त्यांच्या बाबतीत. आजूबाजूचे घ्यायचे, लोकमान्य म्हणायचे अरे भिता काय, तुरुंग माझी विश्रांती आहे. आणि द्वारपाल म्हणाला कैसा आदमी आहे तो गया. इथे लोक आले, पकडले गेले की रडायला लागतात, लवकर बाहेर काढा म्हणतात. आणि टिळक आले आणि शांतपणे झोपी गेले. आपल्याला
एक मुद्दाम आठवण सांगतो. एक ब्रिटिश अधिकारी होता गॅरिसन नावाचा, आणि त्याच्याकडे ब्रिटिश सरकारने सांगितलेलं होतं टिळकांना पकडा. तेव्हा टिळकांच्या बद्दल कागदपत्र त्याच्या हातामध्ये पडली. पहाटे टिळकांना पकडायचं ठरलेलं होतं. तेव्हा तुमच्या बाबतीत असं वॉरंट झालेलं आहे, तुम्हाला पकडण्यात येईल. हे टिळकांना कुणी जाऊन सांगितलं असेल, तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. गॅरिसनला एक मुलगी होती गोरी, तिने जाऊन सांगितलं टिळक की तुम्हाला पकडणार आहेत आमचे वडील, तुम्हाला लवकर जा. आणि खरोखर केसरी वाड्यातून ते बाहेर पडले आणि गॅरिसनला त्याला पकडता आलं नाही. किती प्रेम केलं असेल लोकमान्य टिळकांच्या. टिळकांनी आपल्या आठवणीत येऊन ठेवले. गीता रहस्यासारखा अलौकिक ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये निर्माण केला एकांतामध्ये. तो अधिकारी थकवून बघत राहायचा की तासन तास हा मनुष्य तल्लीन लेखनी धरणी आहे हातामध्ये, लीद बसलेला आपला. चिमण्या येत आहेत, त्यांना दाणे घालतं, कोणी चिमण्या खांद्यावर बसतायत, हातातले दाणे खाताय. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. तुकाराम महाराजांनी म्हटले त्याला तर अभंग माहिती नाही, पण त्यांनी याची देवी याची डोळ्याचे दृश्य पाहिलं. टिळकांनी एका अग्रलेखामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ब्रिटिशांनी इसवी सन 1858 ते 1900 इथून किती संपत्ती नेली. आपण तो अग्रलेख जर वाचला असेल, टिळकांची नोंद जर वाचली असेल तर आपल्याला कळेल. टिळकांनी लिहून ठेवले वस्तू कच्चा माल बाजूला ठेवा, पण केवळ पैसे किती नेले इथून, चलन किती नेलं, 90 कोटी पाऊंड. 1858 ते 1943 वर्षामध्ये 90 कोटी पाऊंड. आज त्यांनी लिहिले इतकं पिळलं ब्रिटिशांनी आम्हाला, सोन्याचे वर्ख ओरबाडून दिले भिंतीवर, विहिरीमध्ये पाणबुडे उतरवले, तट खणून काढले, सगळं लुटून खस्त करून दिलं. हा देश नागळून टाकला असं त्यांनी लिहिलं. खरंय, सर्वार्थाने सत्य आहे, ऐतिहासिक सत्य आहे. म्हणून टिळक हा महामांत्रिक आहे. का म्हणू तसं? इतिहासाचं दुर्दैव असं आहे की सावरकर पुण्यामध्ये आले, लोकमान्यांचा सहवास लाभला, परदेशी कपड्यांची होळी झाली, लोकमान्यांनी त्यांचं नाव पुरस्कृत केलेलं होतं. आणि म्हणून लंडनमध्ये एका दृष्टीनं सावरकरांचं नाव स्वीकारलं गेलं. हे अंशतः खरंही आहे, पण सावरकर लंडनला गेले आणि त्याच्यानंतर त्यांची टिळकांची कधी भेट झाली नाही. इतिहासाचं फार मोठं दुर्दैव आहे. एकत्र दोघं नांदले असते, एक जहाल आणि दुसरा क्रांतिकारक, तर कदाचित स्वातंत्र्य अधिक जवळ आलं असतं, कदाचित या देशाचा इतिहास पालटून गेला असता. पण ते घडायचं नव्हतं. पण या महामांत्रिकाबद्दल सावरकरांच्या मनामध्ये नितांत भक्ती होती. कारण टिळक हे मान झुकवणारे नव्हते, ताठ मानेनं आत्मगौरव राष्ट्राचा जागवणारे होते. प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला गेले आणि त्या कालखंडामध्ये प्रथा अशी होती की भारतीयांनी जोडा बाहेर ठेवायचा. याचा सगळ्यांनी अनुभव घेतला. चाफेकरांनी घेतला, टिळकांनी घेतला, ईश्वरचंद्र विद्यासागरांनी घेतला. उन्मत्त ब्रिटिश अधिकारी जोडे टेबलावर ठेवत असत मेजावर आणि ईश्वरचंद्र विद्यासागरांच्यावर बोलत असत. ईश्वरचंद्र विद्यासागर महासचिव. बैठक झाली कलकत्ता विश्वविद्यालयाची, सगळे जमले आणि फार थोडी भारतीय माणसं होती. ईश्वरचंद्र विद्यासागर चपला घालून गेले ते आणि जोडे पायात ठेवून टेबलावर ठेवले पाय. त्यावेळेला तो ब्रिटिश अधिकारी इतका भडकला अध्यक्ष, तो म्हणाला तुम्हाला सारे सभ्याचार येतात जे यांना कळत नाही. ईश्वरचंद्र म्हणजे काय झालं, हा सभ्याचार मी तुमच्याकडूनच शिकलो. कारण अमुक अमुक महाविद्यालयाचा प्राचार्य पायात जोडे घालून टेबलावर पाय टाकून माझ्याशी बोलला. त्यावेळेला मला वाटलं की ब्रिटिश लोक एकमेकाशी असंच बोलतात. थप्पड मारल्यासारखा त्या अध्यक्षाचा चेहरा झाला. असं सत्व प्रगट करणारी आमची माणसं होती, नाही असं नाही, पण त्यांना विदारक अनुभवातून जावं लागलेलं होतं. हेही सत्य होतं. टिळक म्हणाले आम्ही बोट वर करायला येणार नाही. प्रतिनिधी मंडळाचा सभान आमचे जोडे बाहेर काढून ठेवायला लावता, नंतर आम्हाला आत पाठवता आणि तेही तोंड बंद ठेवण्यासाठी नाही चालणार. कारण टिळकांनी सगळं चित्र पाहिलेलं होतं. ब्रिटिश निष्ठांना काय वाटत असेल लाचार मंडळींना की देवी श्री व्हिक्टोरिया सार्वभौमिनी आमची. व्योमेशचंद्र बॅनर्जी मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय सभेचे, इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि पहिल्यांदा गाणं काय तर आमची राणी तिला ईश्वर उदंड आयुष्य देवो. कुणाला? व्हिक्टोरियाला. झाशीच्या राणीला नाही, व्हिक्टोरिया राणीला उदंड आयुष्य देव. आणि सगळे जमलेले लोक गौरव आणि जय जयकार कोणाचा करत होते तर व्हिक्टोरिया राणीचा. या राष्ट्रीय सभेला काही अर्थ आहे? ज्यांना परदेशी आक्रमकच आपले स्वामी वाटतात, स्वतंत्रता मिळूच नाही असं वाटतं, केवढं आश्चर्य आहे.
टिळक असे गप्प बसणारे नव्हते. चाफेकरांची प्रेरणा स्वातंत्र्यवीरांनी घेतली आणि तुम्ही जो क्रांतीचा लढा सुरू केला तो पुढे चालू ठेव असं आत्मगौरवाने सांगितलं. पण खरा गौरव टिळकांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. चाफेकरांची प्रेरणा होतीच होती, पण या महामंत्रिकाला त्यांनी शिरोधारी केलेला होता. टिळकांना जोडे बाहेर काढून ठेवायला सांगितले. अधिकारी म्हणाला, आज जा, आमची पद्धत अशीच आहे, गोरे जोडे घालून आज जाता, भारतीय माणसं जोडे बाहेर काढून ठेवतात. टिळक हसले. कोणीतरी जोड्याचा हिसका दाखवणार होते. नंतर टिळक आत गेले, सभा झाली आणि टिळकांनी विरोध दर्शविला आणि सांगितलं, बोट वर करायला आम्ही आलो नाही, आमचं प्रतिनिधित्व पाहिजे, तरच आमच्या देशामधल्या असलेल्या देशबांधवांची दुःख आम्हाला मांडता येतील, तुम्हाला ती कळणार नाही. स्वातंत्र्याचं दुःख तुम्हाला कळणार नाही, आम्हाला कळलेलं आहे. आणि खणखणीत बोलले. आणि ज्यावेळेस बाहेर पडत होते त्यावेळेस तो गोरा अधिकारी म्हणाला, काय लोकमान्य, कशी मजा केली तुमची. त्या लोकमान्य म्हटलं, काय झालं. तो म्हणाला, पहा, आम्ही बूट पायात घालून टकटक वाजवत आत गेलो सभागृहामध्ये. मग टिळक म्हणजे काय झालं. हा, आम्ही जोडे घालून आत गेलो आणि तुम्हाला मात्र जोडा बाहेर काढून ठेवायला सांगितला. आणि तो खदखदा असं. त्यावेळी लोकमान्य हे बुद्धिमंत महाचतर ते म्हणाले, अहो यात काय. हसायला लागले लोकमान्य. तो सपापला म्हणाला, का हसता. लोकमान्य म्हणाले, यात गौरव आमचाच झाला. तर तो आणखीन भूतकाळात पडला. म्हणाला, असं कसं काय. तर लोकमान्य म्हणाले, अहो एका हिंदू माणसाचा जोडा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राखला, यात गौरव कोणाचा झाला. प्रसंग केवढा, पण काय विलक्षण राष्ट्राभिमान या महात्म्याच्या मनामध्ये असेल. चरित्र त्यांचं किती गावं सांगावं इतकं लोकोत्तर आहे. टिळकांचं ही प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इतिहासातून घेतलेली होती. 1857 स्वातंत्र्य समर्थक लिहिलं असता, पण बंगाल, पंजाब, दक्षिण भारत, महाराष्ट्र इथे काय घडते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये मुसलमान किती कमी आले स्थापनेच्या वेळेला, याचीही मीमांसा त्यांनी केली. आणि काँग्रेस जनांनी त्यांचं लांगुल चालन किती वेळेला केलं. अहो या ना, पदर पसरतो, भीक मागतो, इतक्या टोकाला जाऊन मुसलमानांना बोलावे लागले. आणि भविष्यात ते लोक आपल्या डोक्यावर कसे बसले याची इतिहासातली मीमांसा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पराकोटीच्या तर्कशुद्धतेने केलेली आहे. ही इतिहास मीमांसा केली आणि त्या इतिहास मीमांसेतून, पूर्व इतिहासातून, महात्म्यांच्या लोकोत्तर चरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पिंड घडत गेला. तो कसा घडला तो आता उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचा. त्यांचं बाल्य, तारुण्य, शिक्षण हा एक अद्भुत अध्याय त्यांच्या चरित्रामधला उद्या पाहायचा. आज जेवढं ऐकलं तेवढं श्रद्धेनं हृदयात धारण करायचं, बुद्धीमध्ये साठवायचं, संपूर्ण वंदे मातरम म्हणायचं आणि त्यानंतर जात विरमायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. भारत माता की